नमस्कार मित्रांनो. आजचा जो व्हिडिओ आहे तो सोयाबीन सोंगणं, काढणं, मेन म्हणजे आज जो गंजी पाणी आलं होतं, तो गंजी झाकायला माझी माझ्या रस्त्याची स्पीड होती. ह्या रस्त्यानं जिथं दाखवता यायचं रस्त्याने स्पीड माझी 50 ची होती. म्हणजे काय आता तुम्हाला सांगतो, आता हे बघा माझ्या डोक्यावर जे आहे ते तालपत्रीच आहे आणि कसं आहे थोडा व्हिडिओ शूट करता म्हणजे ते डोक्यात डोळ्यातनी झरा पकडला. फायनली वावरात तर पोचलो, पण काय तुम्हाला का ताल थोडा सांगून देतो. तालपत्री काढली, तालपत्री झाकली. व्हिडिओ तर लय लवकर यायला पाहिजे होता, पण काय आहे, काही कारणास्तव व्हिडिओ नाही आला. कारण काय थोडं बरंच कामं असतील, थोडं तर 19-20चा फरक पडते आता. तुम्ही समजून घेऊ शकता. हे गंजी झाकता थोडं नाकेनोई होऊन गेले, कारण गंजी होती थोडीशी आणि तालपत्री होती 20x30 ची. तर त्यामुळं एवढं भारी गेलं की विचारता सोयी नाही. करावं तर काय करावं काही समजून नव्हतं राहिलं. आखरी नाईलाजानं झाकून दिली बावा. वरून पहा किती अबा होऊन जातं. शेवटी मी जेवाच्या ताटावरून उठून आलो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब कर जा. व्हिडिओ थोडा पूर्ण बघा. कसं आहे, आता हे जे तुम्ही गंजी पाहून राहिलेत इथून इथपर्यंत एक वावर आहे. तसं हे अखंड पूर्ण आहे, पण इथून एवढी जी आहे थोडी एक गंजी लावली आणि इथून हे जे तुम्हाला तूर दिसत आहे, या तुरीपासून तर त्या तुरीपर्यंत हे एक वेगळं आहे. तर तिथून मग ती वेगळी एक गंजी आपण तिथे लावणार आहे, जिथे तुम्हाला ते फारी दिसत आहे निळसर कलरची. तर तिथं मग उद्या एक दुसरी गंजी लागणार आहे. तर विषय असा आहे की बा आजची गंजी वगैरे लावून झाली, तर आता ते दुसरा दिवस आता आज अधिक निघाला. आता ती एक गंजी लावली जिथं काल तुम्हाला दाखवलं तुरीचा, त्याच्यात 2 दिवसाचे व्हिडिओ लगेच घुसले. कारण कसं आहे, ते आता 2-2 व्हिडिओ बनायला पुरत नाही ना. शेवटी आता काय माणसाचा वेळ आहे. सोयाबीन काढून झालं होतं आम्ही इकडली गंजी लावेपर्यंत. पाहिलं तर फक्त 25 ते काय कट्टे निघाले ते 5 चक्रातनी. यावर्षी खरंच सर्व कास्तकारांचे हाल बेहाल आहे थोडे. तर व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला थोडं कमेंट करून सांगा आणि तुम्हाला किती क्विंटल सोयाबीन झालं ते आम्हाला नक्की सांगा. त्याला भेटून नवीन विषयासोबत.